त्यांचे बहाणे फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठीच असतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की असं थोडी एखाद्या अधिकारावर गुन्हा दाखल करता येतो. त्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी जो कर्मचारी काम करत असेल, अधिकारी काम करत असेल, त्याच्या नियुक्ती प्राधिकरणाचे आम्हाला पत्र पाहिजे. पण मग तुम्ही नियमही दाखवा. म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला फक्त बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, अशा प्रकारेच त्याला अकाउंटेबल केलं पाहिजे. परंतु आपण त्याला अकाउंटेबल करत नाही. त्याच्यामुळे होतं काय की त्याचं फावतं, म्हणून तो आपल्याला अशी अनेक उत्तर देतो. आता सरकारी अधिकारी एखाद्या अधिकाऱ्याला, एखाद्या नागरिकाला किंवा कोणाला कशी उत्तर देऊ शकतात, ही माझ्याकडे फार मोठी यादीच आहे. आणि मुळात तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये. आणि मला कोणताही सरकारी अधिकारी मला मूर्ख बनूच शकत नाही. एवढी माझी परिस्थिती आता परिस्थिती तयार झाली, कारण मी तेवढा अभ्यास झालाय. मला त्यांनी ज्ञान घेणं भाग पाडलंय. आणि तेवढा मला त्यांनी सांगितलं का नाही, तुला तुला तू बेअक्कल आहे, तू मूर्ख आहे, तू हुशार झाला तरच आम्ही तुला मूर्ख म्हणायचं सोडून देईल, असं मला त्यांनी सांगितल्यामुळं मी माझा अज्ञानपणा दिवसेंदिवस कमी करत चाललेलो आहे. माझ्याकडे प्रचंड अज्ञानपणा आजही आहे, ही मी मान्य करतो. परंतु हा अज्ञानपणा दिवसेंदिवस कसा कमी होईल, यासाठी मी निरंतर प्रयत्न करत आहे. तुम्ही करत आहात का, हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्याने ज्यांनी हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. आ- आता पुढचा महत्वाचा भाग असा आहे. हा, बऱ्याच वेळा काय होतं की आरटीआय कार्यकर्ते ना, अनेक सोशल मीडियात ग्रुप असतात. आणि आरटीआय कार्यकर्ते विचारतात की किंवा मला फोन करून पण विचारतात, साहेब अशी अशी गोष्ट आहे, त्याचा तुमच्याकडे ती ती कायदेशीर आहे का हो? ही बेकायदेशीर आहे का हो? ही कशी करायची? हे तुम्ही मला जरा सांगा. याच्याबद्दलची काम करण्याची पद्धत कशी, कार्यपद्धती, गव्हर्नमेंटने हे काम केलेलं हे चुकीचं का योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? जर मी सांगितलं की बाबा हे काम चुकीचं आहे, किंवा अशी नियमावलीच नाही, मग तुम्ही असं करणार का? मी जर तुम्हाला नियमावली दिली, तर तुम्ही असं तुमच्या तक्रार अर्जात असं लिहिणार का? संजय कुराड हे समाजातील फार मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा आरटीआय कार्यकर्ते आहेत, आणि त्यांनी अशी माहिती दिली आहे की ही अशा प्रकारची नियमावली अस्तित्वात नाही, त्यामुळं ह्या अधिकारावर कारवाई करा, असं तुम्ही लिहू शकता का? असं अजिबात नाही लिहू शकत. तुम्ही माझ्याकडे किंवा कोणाकडे काय विचारला केली पाहिजे की ह्या बाबतची नियमावली तुम्ही मला द्या, ह्याबाबतची नियमावली मला द्या. अशी नियमावली तुमच्याकडे आहे का? पण असं काम करता येतं का? हे त्यांनी केलं तर बरोबर आहे का? हे त्यांनी बरोबर केलेलं बरोबर आहे किंवा कसं आहे, ह्याबाबतची कोणती नियमावली असेल तर ती मला द्या, अशी मागणी माझ्याकडे किंवा कोणत्याही वरिष्ठ कार्यकर्त्यात केली पाहिजे, किंवा व्हॉट्सअपला लिहिली पाहिजे. फक्त नियमावली, हे हे योग्य आहे का, हे असं करता, हे चुकीचं नाही का? हे अशा प्रकारचे प्रश्न विचारून काय साध्य करताय? ह्याबाबतची नियमावली काय, नेमकी काय, त्याबाबतचं कोणती शासन नियमावली द्या. कोणती शासन नियमावली म्हणजे कोणती? म्हणजे कायदा, नियम, परिपत्रक, सर्क्युलर, परिपत्र म्हणजे सर्क्युलर, शासन निर्णय म्हणजे वरिष्ठांचे आदेश, जे काय असतील ती नियमावलीची प्रत मला मिळेल का? ती तुमच्याकडे आहे का? अशा प्रकारचे प्रश्न मला व्यक्तिशः किंवा कोणाला विचारले पाहिजे, किंवा व्हॉट्सअपला विचारले पाहिजे. तर मी त्यांना असं बऱ्याच वेळा सांगतो, एक काम करा, माझ्याकडे ती नियमावली नाही, तुम्ही आरटीआय फाईल करा आणि ती माहिती आल्यानंतर मला तुम्ही ती द्या. म्हणजे त्याच्यात बऱ्याच वेळा असं होतं की अशी कोणती नियमावली माझ्याकडे नाही, म्हणजे ती सुद्धा एक माहिती आणि त्याचा सुद्धा एक पुरावा म्हणून चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो. आणि अशी नियमावली शक्यतो हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे मागितली पाहिजे. म्हणजे महसूल असेल, समजा तहसील कार्यालयात एखाद्या तहसील कार्यालयाने एखादा घोटाळा केला असेल, मग याबाबतची कोणती नियमावली, तर ती त्या तहसील कार्यालयाला कधीच मागू नये, कारण ते तहसील कार्यालय कधीच देणार नाही, कारण ती नियमावली त्यांच्याकडे मागितली, त्यांना माहिती आहे ही नियमावली याला दिली की ह्या नियमाचा वापर करून आपल्याच तो अडचणीत आणेल. त्यापेक्षा आणि कलेक्टर ऑफिसला मागायची नाही, त्यापेक्षा महसूल खात्याकडे डायरेक्ट नियमावली मागितली पाहिजे. पोलीस खात्याची असेल तर गृह विभागाकडे मागितली पाहिजे. म्हणजे कोणतीही नियमावली असेल, कोणताही धोरणात्मक विषय असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल, कोणतंही काम, ह्याच्या बाबत नेमकी कोणती कार्यपद्धती म्हणजे एसओपी, मानके, ही काय नेमकी मानके काय, त्याबाबतचा आरटीआय जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही फक्त मंत्रालयातल्या त्या विभागाकडेच केला पाहिजे. तिकडनंच तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळण्याची शक्यता तयार होते. परंतु ज्या कार्यालयाकडे तुमचा इश्यू आहे त्यांच्याकडे मागून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते तुम्हाला माहिती देणार नाही, दिली तर अर्धवट देणारी किंवा दिशाभूल करणारी तुम्हाला माहिती देण्याची शक्यता आहे. आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. खूप महत्वाचा टप्पा आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. तर शेवटचा महत्वाचा टप्पा आहे की म्हणजे हा खूप मोठा सामाजिक विषय आहे, आणि तो सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. की आता बघा, म्हणजे बऱ्याचशा आरटीआय कार्यकर्त्यांना एक आरोप होतात. काय आरोप होतात? की आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेलिंग करतात. बरेचसे आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेलिंग करतात. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण आरोप होतो, तुम्ही स्वतः हुशार आहेत, लोकांना कशाला हुशार करता, तुम्ही एवढं मार्गदर्शन का करता, तुम्हाला काय फायदा? आणि तुम्हाला असं वाटत नाही का, तुम्ही ठीक आहे, तुम्ही स्वतः खूप चांगले असू शकता, पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही समाजात ब्लॅकमेलर तयार करता, असं तुम्हाला वाटत नाही का?
मग हे तुम्ही समाजात ही जी ब्लॅकमेलरची करतात, तुम्ही समाजात समाजद्रोहीपणा करता असं तुम्हाला वाटत नाही का? असे मला कधी कधी प्रश्न विचारतात. मी त्यांना सांगतो अजिबात नाही. मला उलट खरं वाटतं की माझं टार्गेट आहे. मी त्यांना उलट उत्तर देतो की माझं एक टार्गेट आहे. मला भारतातला प्रत्येक व्यक्तीला ब्लॅकमेलर तयार करायचं. प्रत्येक भारतीयाने समोरच्याला ब्लॅकमेल केलं पाहिजे. जो चुकीचा वागतो त्याला ब्लॅकमेलच केलं पाहिजे. म्हणजे आता समजा एखादा चुकीचा काम करत असेल आणि त्याला ब्लॅकमेल करणारे किती आहेत? काही सरकारी अधिकारी पण ब्लॅकमेल करतात, काही राजकीय लोक पण ब्लॅकमेल करतात, काही पत्रकार पण करतात, आरटीआय कार्यकर्ते पण करतात, सामाजिक कार्यकर्ते करतात. फक्त आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात का? मग फक्त ब्लॅकमेल कोणी केलं? आरटीआय कार्यकर्त्यांनी केलं तर आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेलर आहे. मुळात बघा, ब्लॅकमेलिंग करणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. कुणीही कृपया ब्लॅकमेलिंग करूच नाही, ह्या मताचा मीच आहे. परंतु फक्त आरटीआय म्हणजे आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात का? आणि मुळात एखादा आरटीआय कार्यकर्त्याला ब्लॅकमेल करण्याची संधीच का देतात, हा मुळात प्रश्न आहे. तुम्ही ब्लॅक काम करू नका म्हणजे तो ब्लॅकमेल करणार नाही, साधा सरळ प्रश्न आहे. मी जर सरकारी अधिकारी असेल, मी जर सांगत असेल की मला विठोबा ज्ञानदान मला ब्लॅकमेल करतात, मी जर असं म्हणत असेल, तर याचा अर्थ मी जाहीरपणे सांगतो की मी किती ब्लॅक आहे. मी ब्लॅक करतो म्हणूनच मला विठोबा ज्ञानदान मला ब्लॅकमेल करतात. म्हणजे याचा अर्थ मी स्वतः आरोप करून घेतोय की मी किती ब्लॅक आहे. हे त्या मूर्खांना कळत नाही. ते स्वतः सांगतात आम्हाला हे लोक ब्लॅक करतात, म्हणजे आम्ही ब्लॅक काम करण्याचं आमचं माहेरघर आहे, हे जाहीरपणे ते कबूल देतात. मुळात मी त्यांना सांगतो की ब्लॅकमेल किती करतात एखाद्या व्यवसायाला, एखाद्या व्यक्तीला. आता 7-8 लोक करत असेल, 4-5 लोक करत असतील, तो त्यांना पैसे पण देत असेल, खंडणी पण देत असेल. पण जर प्रत्येक भारतीयाने ब्लॅकमेल झालं तर तो खंडणी देऊ शकेल का? नाही देऊ शकणार. तो प्रत्येकाला पैसे देऊ शकेल का? नाही देऊ शकणार. मग त्याला नीट काम केलंच पाहिजे. मग त्यापेक्षा तुम्ही ब्लॅकमेल लोकांना शिव्या घालण्यापेक्षा तुम्ही ब्लॅक काम करूच नका ना. सुरुवात तुम्ही इथे करा ना. मग ब्लॅकमेल कोण करतं तुम्हाला? तुम्ही ब्लॅक काम करणं सोडून द्या. आणि तुम्हाला ब्लॅक काम करणं जर जमत नसेल तर तुम्ही शासकीय पदाचा राजीनामा द्या. जर तुम्हाला काय अडचण असेल तर. सरकार काय तुमच्या घरी आलं नाही अपॉइंटमेंट लेटर घेऊन. कृपया प्लीज प्लीज सरकारी सेवेत तुम्ही जॉईन व्हा. कृपया तुम्ही खाजगी नोकरी करू नका. एकतर म्हणजे स्वतः नीट काम करायचं नाही, तुम्ही जागा अडून ठेवल्यात. समाजामध्ये असे चांगले प्रामाणिक बेरोजगार आहे, जे चांगल्या प्रकारे प्रशासन हाकू शकतात, त्यांना ती संधी मिळत नाही. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भ्रष्टाचार करतात आणि वरून तुम्ही नीट काम करत नाही. वर्ष एखादं काम म्हणजे ती जबाबदारी आपली नाहीच, ती वरिष्ठांची जबाबदारी आहे. पण वरिष्ठांची ती जबाबदारी आहे, वरिष्ठ नीट काम करत नाही, वरिष्ठांना तुम्हाला सहकार्य मिळत नाहीये. मग तुम्ही वरिष्ठांना अहवाल का सादर करत नाही? तुम्ही वरिष्ठांच्या निदर्शन काढून देऊ शकत नाही एखादी गोष्ट, पण ती सुद्धा तुम्ही देत नाही. कनिष्ठांना तुम्ही आदेश देत नाही, कनिष्ठांचा शिस्तभंगाचा प्रस्ताव तुम्ही सादर करत नाही. मग तुम्ही पदावर बसता कशाला? आणि वरतून म्हणायचं काही आम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. मग तुम्ही त्या पदाला लायक नाही हे तुम्ही जाहीर का करत नाही? आणि तुम्ही राजीनामा द्या. त्याच्यामध्ये काय तुमच्या जागी दुसरा कोणताही चांगला नागरिक होतकरू तरुण त्या ठिकाणी जॉब लावू शकतो आणि तुम्ही नोकरी करू शकतो. ही गोष्ट ते कबूल का करत नाही? हे म्हणजे ब्लॅकमेलिंग करणं म्हणजे आम्हाला कोणतरी ब्लॅकमेलिंग करतंय ही गोष्ट म्हणजे फक्त आरटीआय कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी ब्लॅकमेल करू नये. बाकी आम्हाला वरिष्ठ कार्यालयाने ब्लॅकमेल केलं तर आम्ही कुठेच बाहेर जाहीर बोलणार नाही. आम्हाला लोकप्रतिनिधी ब्लॅकमेल केलं तरी आम्ही बाहेर कुठे बोंबाबोंब नाही करणार. त्यांनी ब्लॅकमेल केलं तरी चालतं, कारण तो त्यांचा अधिकारच आहे. आता ब्लॅकमेलिंग करायचा अधिकारच म्हणजे वरिष्ठांनी ब्लॅकमेल केलं तरी चालतं. वरिष्ठ लाच घेतात, खंडणी घेतात, त्रास देतात, ते त्यांना चालतं. फक्त सामान्य नागरिकांनी घेतल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम होतो. मुळात ब्लॅकमेलिंग कुणीही करणं, तो सामान्य नागरिक असो, वरिष्ठ असो, हे मुळात चुकीचं आहे. पण ब्लॅकमेलिंग करणं हे स्वतः कबूल देणं म्हणजे मी स्वतः किती ब्लॅक आहे याची ते कबूल देतात. त्या लोकांना विसर पडतो. तर मुळात कार्यकर्त्यांसमोर प्रश्न काय बघा, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांना ब्लॅकमेलिंगच्या आरोपांना खूप सामोरं जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. माझ्यासारख्या लोकांवर खंडणीचे अनेक आरोप झाले. माझ्यावर तर 7 गुन्हे दाखल झाले. त्याच्यापैकी कोणत्याही गुन्ह्यामध्ये मला रेड हँड पकडलं नाही. त्याच्यात असं सांगितलं की ह्या व्यक्तीने काही केसमध्ये ₹1000, काही केसमध्ये ₹3000 मी त्यांच्याकडे मागणी केली, त्यांनी मला दिली सुद्धा आणि अजून तो मागतोय. अरे पण अजून मागतोय तर मग रेड हँड पकडा ना. रेड हँड पकडलंच पाहिजे. त्यांनी मला खंडणी दिली असेल, खरी असेल, काय हरकत नाही. त्यांनी दिली पण असेल आणि अजूनही मी त्यांच्या खंडणी मागतो. मग तुम्ही ट्रॅप लावा, मला रेड हँड पकडा. पण तसंही काही झालं नाही. आणि 7 पैकी कोणत्याही एफ आय आर मध्ये त्यांनी डेट टाइम दिला नाही. कारण त्या बिचारे जे कोणी फिर्यादी त्यांना तारीखच आठवत नाही. म्हणजे त्यांनी मला कधी खंडणी दिली हे त्यांना बिचारांना आठवत नाही. दुर्दैव असेल त्यांचं, आता काय स्मरणशक्ती त्यांची तेवढी दांडगी नाहीये, पण त्यांना बिचारांना आठवतच नाही. काही लोकांनी मला तर 10 वर्षापूर्वी खंडणी दिल्याचे असे पण गुन्हे आहेत. 10 वर्षापूर्वी खंडणी दिलेले आणि अजूनही खंडणी मागतोय असं त्यांचं म्हणणं आहे.
मग अजूनही खंडणी आहे ना, ठीक आहे, 10 वर्षापूर्वी मागितली असेल, खरी पण असेल. मग तुम्ही आता नव्याने त्याला खंडणी द्या आणि मला रेड हँड पकडा ना. मला किंवा माझ्या प्रतिनिधी, मी समजा मी स्वतः कुठे जात नाही खंडणी मागायला, माझा कोणीतरी माणूस असेल, त्याला जरी रेड हँड पकडा. पण असं काहीच करत नाही. म्हणजे मी खंडणी घेतलेली आहे आणि खंडणी मागतोय तरी मला रेड हँड पकडत नाही, फक्त गुन्हा दाखल करतात, माझी बदनामी करतात. आणि मला अशा प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे डिमोरलाइज करायचा प्रयत्न करतात. अरे पण तुम्ही कमीत कमी त्यांनी खंडणी मागितली, कधी तुम्ही डेट टाइम तर लिहिला पाहिजे. पण तेवढं सुद्धा सौजन्य नसतं, कारण त्यांना माहिती आहे असा काही प्रकार आपण सिद्ध करू शकत नाही, कारण समोरच्याने मागितली नसते. फक्त समोरच्याला डॅमेज कसं करायचं हे मात्र या लोकांना सुचतं. असो, त्यातूनही आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. आणि कोणत्याही कार्यकर्त्याला जर अशी वेळ आली तर माझ्या अशा कार्यकर्त्याला विनंती आहे, त्याने कधी अर्ध्या रात्रीला मला फोन करावं. मी अशा कार्यकर्त्याला कधी मदत करायला तयार आहे, ज्याच्यावर चुकीचे खोटे खंडणीचे गुन्हे दाखल होतील त्या कार्यकर्त्यांनी मला कधी संपर्क करावा. मी त्याला नक्कीच चांगल्या प्रकारे मदत करेल, कारण मला ह्या केसेसचा माझ्या केसवरून चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे. तर मुळात मित्रांनो, शेवटच्या सेगमेंटमध्ये येतोय, अजून आलो नाही तो म्हणजे बघा, काय होतं की एखादा समजा एक विषय असं गृहीत धरूया की असं गृहीत धरूया की शहरामध्ये एक गुंड आहे, फार मोठा गुंड आहे, तो राजकीय गुंड आहे. म्हणजे पहिला गुंड होता, तो राजकारणात गेला, त्या फार मोठा नेता झाला. परंतु तो गुंडगिरी करतो, लोकांना दहशत करतो. आणि त्याचं फार मोठं एक अनधिकृतपणे एक फॅक्टरी चालवतो. एक शहरामध्ये अनधिकृतपणे फॅक्टरी चालतो असं गृहीत धरा. आणि त्या फॅक्टरी तो राजकीय असल्यामुळं आणि त्याच्याकडे प्रचंड पैसा असल्यामुळं, दहशत असल्यामुळे तो सर्वांना विकत घेतो किंवा दहशतीखाली हे करतो. तर त्यांना असं वाटलं की मग आरटीआय कार्यकर्त्यांची नजर त्या प्रोजेक्टकडे जाते. तो जो कारखाना आहे, ती जी फॅक्टरी आहे, ती फॅक्टरी इलिगल आहे असं बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटतं. तर त्यावेळेस ना ए नावाचा कार्यकर्ता, बघा लक्षात घ्या, मी सांगतो ते हळू सांगतो, लक्षात घ्या, विषय समजून घ्या. ए नावाचा कार्यकर्ता त्याच्यावर एक आरटीआय करतो किंवा पाठपुरावा घेतो, तक्रार दाखल करतो. त्यावेळेस त्या कार्यकर्त्याकडे तो जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती स्वतः येतो. तो म्हणतो, तू तू तक्रार मागे घे. जर तू तक्रार मागे घेतली तर मी तुला 2 खोके देईल किंवा 2 गोळ्या देईल, एकच गोळी देईल. तुला काय पाहिजे ते सांग. तू एक तर तक्रार मागे घे किंवा म्हणजे तक्रार मागे घेतली नाही तर तुला गोळी घालेल, किंवा तुला मी अ, अ, घेतली तर तुला 2 खोके देईल. तर तो कार्यकर्ता खूप प्रामाणिक असतो. तो बोलतो की मला मरायचं नाही, मला कुटुंबासाठी जगायचंय, मी काही गोळी खाणार नाही. पण मी हाडामासाचा कार्यकर्ता असल्यामुळे मी खोके पैसे सुद्धा घेणार नाही. मग ए नावाचा कार्यकर्ता त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडतो. त्याला पैसे कमवायची संधी असून सुद्धा तो बाहेर पडतो. मग नंतर काय होतं, बी नावाचा कार्यकर्ता पाठपुरावा घेतो. बी नावाचा कार्यकर्ता तिथे जातो, त्याला सुद्धा तशीच ऑफर असते, तू एक गोळी घे नाही तर 2 खोके घे. तो बी नावाचा कार्यकर्ता बोलतो की मी तर गोळी खाऊ शकत नाही, कारण मी मेल्यानंतर माझ्या बायका पोरांचं कसं होणार आणि माझं साम्यवादी कार्यकर्ता होऊ शकणार नाही. आणि ही व्यक्ती नक्कीच मला गोळी घालेल. आणि मी जर माघार घेतली तर अशी कशी माघार घेऊ, फुकट माघार कशी घेऊ. तर त्यापेक्षा जर माघारच घ्यायची तर पैसे घ्यायला काय हरकत आहे. तर बी नावाचा कार्यकर्ता ते पैसे घेतो. तर मित्रांनो मला सांगा, ए नावाचा जो कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांची कृती योग्य काय योग्य आहे, जो गोळी पण घेत नाही आणि पैसे पण घेत नाही, त्याची कृती योग्य काय योग्य आहे, त्याचं मला उत्तर देऊ नका, तुम्ही मनात उत्तर तयार करा. लक्षात घ्या, हे प्रश्नोत्तराचं स्वरूप आहे. हे वेगळ्या प्रकारचं हे सेशन पॉईंट आहे हा. मी तुम्हाला विचारतोय, फक्त मनात उत्तर द्या. ए नावाच्या कार्यकर्त्याने गोळी किंवा गोळी पण घेतली नाही आणि खोका पण घेतला नाही, त्याची कृती योग्य का अयोग्य आहे, त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला द्या. बी नावाच्या कार्यकर्त्याने गोळी घेतली नाही पण खोके मात्र घेतले, कारण त्याला वाटलं बाबा अशी तशी फुकट माघार काही घेण्यापेक्षा मी तर गोळी खाणार नाही, मग खोका घ्यायचा मग पैसे घेऊन माघार घेऊया. मग त्याची कृती योग्य का अयोग्य. मग आता नंतर सी नावाचा कार्यकर्ता येतो. सी नावाचा कार्यकर्ता पाठपुरावा घेतो, त्याला सुद्धा तशीच ऑफर दिला जातो. तो काय करतो, तो बोलतो नाही नाही, मी खोके पण नाही घेणार, गोळी पण नाही घेणार, मला मारायचं पण नाही, मला पैसे पण नको. तो त्या व्यक्तीचा नाद सोडून देतो आणि तो छोटे छोटे माफिया असतात, छोटे छोटे गुंड असतात, छोटे छोटे गोरगरीब लोक असतील किंवा गोरगरीब नाही म्हणता येणार, जे कायद्याचे हे करतात, भंग करतात, अशा छोट्या लोकांच्या तो मागे लागतो किंवा छोट्या अनियमिततेकडे लक्ष देतो. पण त्या त्या व्यक्तीला मात्र सोडून देतो. म्हणजे तो अपप्रवृत्तीच्या मागे लागतो, पण छोट्या अपप्रवृत्तीच्या फक्त मागे लागतो किंवा छोट्या अपप्रवृत्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या उजागर करण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्या व्यक्तीला सोडून देतो. मग सी ह्या व्यक्तीची कृती योग्य का अयोग्य याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाला द्या. मग डी नावाचा कार्यकर्ता येतो. डी नावाचा कार्यकर्ता सुद्धा पाठपुरावा करतो. त्याला सुद्धा तो गुंड राजकारणी तशीच धमकी देतो. तो विचार करतो, मी तत्ववादी, मी गोळी आणि खोका घेणार नाही. मला काहीच नकोय, मला मरायचं पण नाही, मला पैसे पण नाही घ्यायचे. आणि मी छोट्या छोट्या अपप्रवृत्तीकडे तरी का लक्ष देऊ. जर माझ्याकडे मोठ्या व्यक्तीला हात लावायची ताकद नाहीये, मग छोट्या अपप्रवृत्तीला हात घालायचा मला अधिकार पण नाही.
मला नैतिक अधिकार पण नाही. मी जर मोठ्या गुंडाला धडा शिकू शकत नाही, त्याला जर घाबरतोय, तर मी छोट्या अप्रवृत्ती लोकांकडे का लक्ष देऊ? मला नैतिक अधिकार नाही. मग तो संपूर्ण क्षेत्राचा त्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो पूर्णपणे बाद जातो आणि तो सगळं सोडूनच देतो. कारण तो फ्रस्ट्रेट होतो. मला एकही गोष्ट मान्य नाही. मग त्याची कृती योग्य काय योग्य मला सांगा मित्रांनो. हे तुम्ही तुमच्या प्रश्नाला तुमच्या